वाटतं नाना पटोले मान्यता नसलेल्या शाळेमध्ये पास झालेले असावेत आणि त्यामुळं त्यांचा अभ्यास जरा कच्चा आहे कायद्याचा। कारण लोकसभेमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मतदान झालं 1,49,00,000 सॉरी भाजपला लोकसभेला भाजपला मतदान झालं 1.5 कोटी, जागा निवडून आल्या 9 आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसला मतदान झालं लोकसभेला 96 लाख, जागा निवडून आल्या 13 आणि दुसऱ्या बाजूला 58 लाख मतदान झालं शरद पवार गटाला, जागा निवडून आल्या 8। तुम्हाला 58 लाखात 8 येते त्या आणि 1.5 कोटीमध्ये 9 येते त्या। ह्याचा जरा हिशोब नाना पटोले यांनी जरा आम्हाला सांगावा। मला वाटतं पवार साहेबाच्या शाळेत त्यांचं